नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि इथे गाऊचं रक्षाबंधन चालू होतं. कारण रक्षाबंधनच्याच आदल्या दिवशी माझी मोठ्या ताई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई त्या मुंबईला जाणार होत्या. सो आम्ही असं ठरवलं की आदल्या दिवशीच रक्षाबंधन करायचं, कारण ते जाणार होते. सो त्यामुळे तर गाऊने त्यांना म्हणजे तिचे जे भाऊ आहेत पियुष आणि आयुष, त्या दोघांना ओवाळलं होतं इथे सकाळी सकाळी. मध्ये बोट दाबून धरती गाठण ती वड वड तर ही पण बांध यातली हे बघ, ही बांध एक आयुष दादाला आणि एक पियुष दादाला बांध. ती बांगडी ते इकडे कोणत्या हाताला? त्याच हाताला, एकाच हाताला बांधायची. उडून जाता आल्या नाही निघायचा नको बाबा. दादाच्या बाजूला बस. जातो का दादा बरोबर मुंबईला? हा एकटीला कुठं घरात ठेवायचं? कोणतरी बसायला नको तिच्या जवळ. सावली तू बरा, सावलीत तिला मजा वाटली. बाहेर आले तर आहे ना, हसती हसती माणसं. आतमध्ये केव केव चालली होती तिची. बाय 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 आयुष. आयुष अरे बोलत जा जरा, बोल करा. आणि आमचे मोठे ताई आणि दादा मुंबईला गेल्यानंतर जरा वेळाने इथे पालखी आली होती. तर ही पालखी झाली होती भीमाशंकरला. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पुढे लोक चालत होती. त्यानंतर कावड होती शंकराची म्हणजे महादेवाची, आणि त्यानंतर एक गाडी होती, गाडीमध्ये टाळ वगैरे वाजवत चालले होते ते. त्याला धरा आई. नमस्कार मंडळी.
तर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मस्त आडूळस हाय हाय आर्य. तर मस्त आडूळशाचा चहा पिऊन थोडीशी सर्दी आहे आम्हाला सगळ्यांनाच, त्यामुळे आडूळशाचा चहा पिऊन आम्ही चाललेलो आहोत शिंदे मळ्यामध्ये. तर शिंदे मळ्यामध्ये कोथिंबीर आहे. तुम्हाला माहितीच असेल आम्ही बर्थडेला गेलो होतो, नवनाथ दादा आहेत त्यांच्या घरी, तर त्यांचीच कोथिंबीर आहे. तर आम्ही मस्त आता कोथिंबीर घेऊन येणार आहे भाजीसाठी आणि वड्यांसाठी. तर आमच्या शेतातूनच इथनं रस्ता आहे, तर मध्ये ओढा आहे आणि ओढ्याच्या पलीकडे त्यांचं मळा आहे. तर त्या मळ्यात आम्ही जाणार आहे आणि ही आमची विहीर आहे आणि ही आमची बाजरी आहे. आणि आमच्या आत्या माझ्या आत्या सासूबाई देखील चालल्यात आमच्यासोबत. आत्या तुम्हाला काहीच नाही ना, बीपी काहीच नाही ना, गोळी पण नाही बीपीची, काय नाही, पार ठणठणीत. हळूच या. आणि ही देखील आमचीच विहीर आहे. तर ही फुल भरलेली आहे, मागवा. आणि ही देखील फुल भरलेली आहे पाण्याने, भरपूर पाणी आहे. बया कोण म्हटलं बाई? गार्गी, ती विहीर आहे, विहीर. नाचायला लागली ना आजी. मग ती विहीर आहे, विहीर, दुसरं काय का. चला सरळ. आणि हा आमच्या शेताच्या कडेचा ओढा आहे. तर ओढ्याला पाणी चालू आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त. नाही रे बाळा, जा तू हळूहळू जावा, उतरा तुम्ही. उतर गाव हळूहळू. ती पिशवी तिथं टाक खाली आणि उतर. आर्यन घेईल, जावा हळूहळू. मी येते मागून. तिकून चाल वरून, पाण्यातून नको चालू. घसरशील, कळत नाही का? पाय बेजल. ते बघ आता आजी पण जाईल. त्या आजी तुझ्या पुढे निघाली गाव, तू तर आजीपेक्षा स्ट्रॉंग पाहिजे. भित्री बागूबाई झाली. जा तुम्ही. डॅडीला पण पाडशील. चला पटपट वरती चढा. इकडून रस्ता आहे आत्या, इकडून रस्ता आहे असा. हे आत्ताच टाकलंय ना रोप आपलं, आजच टाकलंय ना. आणि इथे आमचं रोप आहे टाकलेलं. हे आहेत हा, फिरत असच. काय नाव आहे ग तुझं? इशू. अच्छा, काय तुला बरे सगळ्या पुरींची नाव माहिती आहेत. हा, पडशील लागन. करताय तुम्ही तिकडं कुठे आहेत तुम्ही? दिसा ना फार. तोंड दाखवा, तोंड दाखवा. हा दिसले. कोण आहे हा बारका आहे काय सारंग? नमस्कार मंडळी. तर आम्ही आलेलो आहोत पूजाच्या शेतामध्ये. त्यांच्याकडे कोथिंबीर होती, तर मस्त अशी कोथिंबीर त्यांनी फोन केला होता कोथिंबीर घेऊन जा म्हणून आलोय. तर आता कोथिंबीर त्यांची गेलेली आहे, तर राहिलेली कोथिंबीर आहे तर ते असंच घेऊन जातात, म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर, कारण ती वायाला जाते किंवा रोटार मारतात त्याला, त्यामुळे. तर मी आता मस्त अशी कोथिंबीर घेऊन चालली घरी जाताना.
काय रे काय आहे ते? वासरू आहे वासरू. नको वासरू आहे बाळा. काय करतो तू? खेळायचंय. मारत नाही ना वासरू? काय रे? ये बेबी आहे ना तुझ्यासारखा? हा तुझ्यासारखं बेबी आहे ते पण. शेपटी धरायची, बेबीची शेपटी धरायची. सारंग इकडे ये. सारंग नको बाळा, मुंग्या निघतात. नको. झालं खाऊ? रागाला. हा आम्ही पण असंच रागवतो. हे काय आत्ताच अंग टाकून दिलं होतं. बाय कर. बाय बाय सारंग. बाय बाय सारंग. बा 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 बा. हा पण करतो असा, तो गोल गोल हात फिरवतो. बा चला चला. आहे का भरपूर पाणी? आणि ही आमची किट्टी आहे, आमच्या ओढ्याची. आलो तिथूनच. नाही. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता घरी निघालोय आणि मस्त अशी कोथिंबीर घेतली आहे. तर घरी पूजन ते नव्हते, सो आम्ही त्यांचे घरचे होते, त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर निघालोय. तर आता पुन्हा ओढा क्रॉस करायचा आहे आम्हाला. जो ओढा आम्ही मगाशी क्रॉस करून आलो होतो तोच. ये आता रेडी. माग मी जाते पुढं आता. बटरफ्लाय. ये पटकन हळूहळू. काय बोलते ती? बटरफ्लाय. चला रेडी आले का? आवाज देऊ का आता? होय.